ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा वृत्ती यांच्याकडून शिकले. कारण आमच्या देशामध्ये हे फोडा आणि झोडाचं काम 5,000 वर्ष 4,000 वर्ष चालू आहे. तो पिरियड आता भागवत 40,000 वर्ष नेत आहेत, शून्य ठेवत आहेत. कशा करता? त्यांना दाखवायचं की आम्ही पण भारतीय आहोत. अशिमानंद नावाच्या संतांनी त्यांच्या संतांनी सांगितलं की भागवतच्या सांगण्यावर आम्ही 5 बॉम्बस्फोट केले. कर्नल पुरोहित सांगतो, आता रिपीट होतंय ते, भागवतांनी पाकिस्तानकडून ISI कडून 24 कोटी रुपये घेतले, तर त्यासाठी त्यांनी त्यांच्यावर मारायला शार्प शूटर नेमले होते. त्यांचं कन्फेशन आहे कोर्टात. म्हणून आम्ही सावध राहिलं पाहिजे. आमचा शत्रू जर आम्ही ओळखला नाही तर जे आमचं 4,000 वर्ष झालं ते आणखी 4,000 वर्ष होणार आहे. नेत्यांची हिंमत नसेल पण आमच्यासारख्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांची हिंमत आहे. आम्ही तुम्हाला खरं सांगतो, त्यांनी आम्हाला खोटं ठरवावं, आम्ही त्यांना चॅलेंज देतो. बहुजनांचं कल्याण हे आमचं शेवटच्या श्वासापर्यंत काम असेल आणि ते काम करण्यासाठी आम्ही पोलिसला भीत नाही, मरणाला भीत नाही, जेलला भीत नाही. तुम्ही आमचं काय करणार? जेव्हा आपण ब्राह्मणवादाविरुद्ध काही लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ आम्ही शनिवारवाड्यावर RSS मुक्त भारतची सभा घेतली 2015 साली, जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री आणि मोदी पंतप्रधान असताना मी RSS मुक्त भारतची सभा घेतली. आमचं त्यांच्या हिटलिस्टमध्ये नाव आहे, मारणाऱ्याची यादीत नाव आहे, तरी आम्ही बोलतो कारण आम्हाला तुमचं कल्याण करायचं बहुजनांचं. तर तुम्ही आजची पिढी यांना किती हे जवळ केलं तर हे गद्दारच आहे. जय भारत, जय संविधान, जय शिवराय.